नदी मोठमोठ्या पर्वतांना तोडून सागरापर्यंत पोहोचते याचं कारण हे नसतं की ती खूप शक्तिशाली आहे. त्याच्या पाठीमागे असतात ते तिचे सातत्याने चालू असलेले परिश्रम. तुम्हाला सुद्धा तुमच्या स्वप्नाच्या, तुमच्या ध्येयाच्या सागरापर्यंत पोहोचायचं आहे आणि म्हणूनच मागचं 1 वर्ष किंवा गेली कित्येक महिने तुम्ही सातत्याने परिश्रम घेत आहात. आणि जर तुम्ही सातत्याने परिश्रम घेतले असतील तर तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल. हॅलो वॉरियर्स, मी आहे सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर यूट्यूब चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. एक्झाम 2 दिवसांवरती आलेली आहे. खरं तर 1च दिवस मध्ये आहे आणि आत्ता सध्या डोक्यामध्ये गोंधळ तर प्रत्येकाच्याच असतो. जर तुम्हाला टेन्शन येत असेल, जर तुमच्या डोक्यामध्ये खूप सगळे विचार येत असतील तर तुम्ही अभ्यास केलाय याची ती एक निशाणी आहे. त्यामुळे टेन्शन येते, भीती वाटते, याचं जास्त टेन्शन घेत बसू नका. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्झामला गेल्यानंतर म्हणजे अगदी एक्झामच्या सेंटरवरती पोहोचल्यापासून ते आपले 100 क्वेश्चन जे आहेत ते रीड करून त्याच्यातले किती अटेम्प्ट करायचे, तिथून बाहेर पडेपर्यंतचं जे सगळं असेल, जे स्ट्रेस मॅनेजमेंट असेल, अटेम्प्ट कशा पद्धतीने करायला पाहिजे, निगेटिव्ह मार्किंग कशा पद्धतीने कमी करायला पाहिजे, कुठले मुद्दे आहेत किंवा कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपला अभ्यास असतानाही ऐन वेळेला एक्झाममध्ये आपल्याकडून काही सिली मिस्टेक्स होऊ शकतात, या सगळ्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिला मुद्दा किंवा मी असं म्हणेन की 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत आजच्या डिस्कशनच्या दृष्टीने आणि तुम्हाला जर ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर त्या दृष्टीने फक्त 2 गोष्टी तुम्हाला फिक्स तुमच्या डोक्यामध्ये कन्फर्म ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे पहिलं एक, मला सगळे 100च्या 100 प्रश्न सोडवायचे नाही आहेत किंवा मला माझा अटेम्प्ट 95+ असला पाहिजे, 90+ असला पाहिजे, या सगळ्यापेक्षा एक पहिली गोष्ट तुमच्या डोक्यात क्लिअर असली पाहिजे. माझ्याकडून असा कुठलाही प्रश्न सुटला नाही पाहिजे जे मला येते किंवा ज्याचं उत्तर मला येते, जे मी वाचलेलं आहे, ज्याचं उत्तर मी बरोबर देऊ शकेन, असा कुठलाही प्रश्न तुमच्याकडून सुटला नाही पाहिजे 100 पैकी. हे तुमचं फर्स्ट टार्गेट असलं पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरं टार्गेट तुमचं हे असलं पाहिजे की आत्तापर्यंत जो काही अभ्यास केला आहे तो तुम्हाला त्या 1 तासामध्ये त्या पेपरवरती, त्या A4 साईजच्या शीटवरती उतरवायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा 100% देऊन अशा पद्धतीने लिहायचं आहे की तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळतील. इथे मी असं नाही म्हणणार की एवढेच मिळाले पाहिजे, तेवढेच मॅक्झिमम मार्क्स मिळाले पाहिजेत असं तुमचा फोकस असला पाहिजे. ठीक आहे. या 2 गोष्टी, तर या 2 गोष्टी जर तुम्हाला साध्य करायच्या असतील तर काही गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. अगदी एक्झामच्या अगोदरच्या दिवशीपासूनच हे मी तुम्हाला सांगेन. खूप सगळे व्हिडिओज आता तुम्हाला प्रत्येक चॅनलवरती पाहायला मिळतील. प्रत्येकजण तुमचा स्कोर वाढावा किंवा तुमचा परफॉर्मन्स चांगला व्हावा या हेतूनेच तुम्हाला गाईड करत असतो. कोणी तुम्हाला मिसगाईड करत नाही. पण बऱ्याचदा असं होतं की समोरच्या व्यक्तीला जे सांगायचं आहे ते आपल्याला बहुधा कळलेलं नसतं किंवा काही वेळेला सांगणाऱ्या व्यक्तींकडूनही काही अशी वाक्य गेलेली असतात की आपण फक्त तेवढ्याच गोष्टींवरती फोकस करतो आणि आपला रिझल्ट अगदी पॉईंटनी जातो. कारण गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रिझल्ट हा पॉईंटमध्येच लागणार आहे आणि मग कितीतरी विद्यार्थी परत फक्त 0.25 मार्क्स एवढ्यामुळे रिझल्ट गेला म्हणून रडत बसतात. तर आपल्याला हे होऊ द्यायचं नाही आहे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही आत्तापर्यंत ज्या पद्धतीने तयारी केलेली आहे, तुम्ही आत्तापर्यंत कशा पद्धतीने अभ्यास केला आहे, तुम्ही कुठल्या विषयाचा अभ्यास केला आहे, तुम्ही कुठल्या विषयाला टार्गेट ठेवलं आहे, कुठला विषय तुम्ही चांगल्या पद्धतीने केला आहे, तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट कुठला आहे, तुमचा निगेटिव्हमध्ये कुठे मार्क्स जातात, तुम्हाला 1 लाइनर हार्ड जातात की मल्टी लाइनर क्वेश्चन हार्ड जातात, हे सगळं तुमचं तुम्हाला माहिती आहे. ते ना मला माहिती आहे ना इतर कुठल्या व्यक्तीला माहिती आहे जी व्यक्ती तुम्हाला गाईड करते. त्यामुळे पेपरबाबतचा अप्रोच हा तुमचा कसा असला पाहिजे हे सगळ्यात चांगलं तुम्हालाच माहिती आहे. फक्त काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी म्हणजे ज्या पद्धतीने माणसाचं ब्रेन फंक्शनिंग चालू असतं आपल्याला माहिती आहे. इव्हन तुम्ही हे अभ्यास करतानाही अनुभवलं असेल. जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन किंवा कुठल्याही गोष्टीचा ताण असेल तर त्यावेळेला आपण तेवढ्या पूर्ण क्षमतेने काम करू नाही शकत आणि आपल्याला जे अपेक्षित रिझल्ट असतात ते आपल्याला मिळत नाहीत. तर या गोष्टीपासून म्हणजे हे जे असतं की एक्झाम हॉलच्या बाहेर आल्यानंतर किंवा रात्री घरी आल्यानंतर पेपर पाहिल्यानंतर खूप सगळ्या प्रश्नांची उत्तरं आठवतात, ते एक्झाम हॉलमध्ये आठवत नाही. तर हे होऊ नये म्हणजे एक सगळ्यात वाईट जी गोष्ट असते ना एक्झाम नंतर, ज्याच्याबद्दल आपण रिग्रेट करतो ते म्हणजे अरे हे एवढं सोपं होतं आणि हे मला परीक्षेमध्ये नाही आठवलं. हे होऊ नये याच्यासाठी काही बेसिक गोष्टी आहेत, त्यांची काळजी तुम्हाला घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर कुठली काळजी घ्यायची. तिथे खूप सगळे विद्यार्थी असतात, ते सगळे तुमच्यासारखेच एक्झाम द्यायला आलेले असतात. कोणी पहिल्यांदा आलेलं असतं, काही जणांनी यापूर्वी मेन्सही दिलेली असते, काही जण प्रीज देत असतात 2-3 वर्ष झालं, असे प्रत्येक कॅटेगरीतून आलेले स्टुडंट तिथं असतात. तिथे गेल्यानंतर
तुम्हाला जर डिस्कशन करायचंच असेल कोणासोबत तर कॅज्युअल गप्पा मारा. कारण बऱ्याचदा हे होतं की तिथे गेल्यानंतर काही लोक असे असतात, म्हणजे ते इनबिल्ट त्यांचा स्वभाव असतो, कुणी जाणून बुजून करत नाही, बट काही लोकांचा इनबिल्ट स्वभाव असतो, ते काहीतरी असे प्रश्न आपल्याला विचारत बसतात किंवा काहीतरी असं डिस्कशन ते काढून आणतात की जे ऐकल्यानंतर आपल्याला थोडंसं टेन्शन येतं. मग ते अभ्यासाच्या बाबतीत असेल किंवा अभ्यास सोडून इतर काही गोष्टी असतील. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टींपासून कटाक्षाने दूर राहा. कॅज्युअल डिस्कशन, तुम्ही कुठून आलात काय इथंपर्यंत ठीक आहे, बट एखादी व्यक्ती येते, तुम्हाला एखादा प्रश्न विचारते किंवा त्या व्यक्तीच्या हातामध्ये कुठल्या तरी नोट्स आहेत आणि ते तुम्ही वाचलेले नाही आहेत किंवा तुम्ही यापूर्वी पाहिलेलंच नाही आहेत, तर तुम्हाला ते पाहिल्यानंतर टेन्शन येतं की बापरे, हे तर मी वाचलेलंच नाही, हे माझ्यासाठी अनोळखी आहे, याच्यातून प्रश्न आला तर काय. हे सगळे अननेसेसरी थॉट्स आहेत जे तुम्हाला फक्त निगेटिव्ह मार्किंगकडे घेऊन जाऊ शकतात आणि म्हणूनच या गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर ज्यावेळेला तुम्ही हॉलमध्ये जाता तर काही पॉईंट आहेत जे व्यवस्थितपणे लक्षात घ्या. पहिला तर पेपर हातात आल्यानंतर बऱ्याच जणांना सवय असते की ते सील ओपन करण्यापूर्वी आपण खालून वरून प्रश्नपत्रिका चेक करत असतो की पहिला प्रश्न किंवा जो कुठला प्रश्न दिसतोय कुठल्याही सब्जेक्टचा तो कसा आहे, आणि त्याच्यातून बॅड लक तुमचं. आणि जर अनफॉर्च्युनेटली तुम्हाला जर जो क्वेश्चन तुम्ही ते अर्धा पेपर उघडून असं चोरून चोरून पाहता ना, त्याच्यामधला जर जो फर्स्ट क्वेश्चन तुम्ही वाचलाय तो जर तुम्हाला हार्डवाला दिसला की तो क्वेश्चन जर तुम्हाला अवघड असला तर तुम्ही एका सेकंदात, म्हणजे अजून पेपरला 5 मिनिट बाकी आहेत तोपर्यंतच तुम्ही डोक्यामध्ये हे प्रेडिक्शन करून ठेवता की पेपर फार हार्ड आहे. कुठलाही पेपर, मग तो कितीही हाय मेरिट जाणारा असू देत, मेरिट कमी आणणारा असू देत, कितीही म्हणजे ज्याला आपण सोपा वगैरे म्हणतो किंवा ज्याला आपण अवघड म्हणतो, कुठलाही पेपर घेतला त्याच्यामध्ये काही प्रश्न हे अवघड असतातच, काही प्रश्न हे सोपे असतातच. कुठलाच पेपर कम्प्लिटली अवघड किंवा कम्प्लिटली सोपा असा नसतो. त्यामुळे ते प्रेडिक्शन्स तुम्हाला पुढे जाऊन घातक ठरू शकतात, कारण ते एक प्रश्नाने तुमच्या डोक्यामध्ये जे विचार सोडलेले असतात की पेपर फार हार्ड आहे, जो प्रश्न मला दिसला तो प्रश्न मी वाचलेलाच नाही आहे म्हणजे मला काहीच येणार नाही, या विचारामध्ये बाकी जे येते ते पण तुमचं विसरायला होतं आणि सोप्या सोप्या गोष्टींकडे तुम्ही अवघड करून बसता. त्यामुळे शक्यतो ही सवय जर पॉसिबल असेल तर टाळा. ठीक आहे, त्यापेक्षा त्यावेळेमध्ये एखादा मॅथ्स रिझनिंगला मे बी क्वेश्चन कोडिंग डिकोडिंगवरचा येऊ शकतो, तर शेवटच्या पानावरती जी जागा असते त्याच्यावरती ABCD लिहून ठेवा, किंवा जर एखादं दुसरं सूत्र असेल तर तिथे कच्च्या कामासाठी जी जागा आहे त्याच्यावरती तोपर्यंत दुसरं काहीतरी लिहून ठेवा. तुम्ही लिहून इन द सेन्स पूर्ण पॅराग्राफ नका लिहू, पण जे छोटे हे असतात म्हणजे मॅथ्स रिझनिंग मधले फॉर्म्युलाज वगैरे ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता तेवढा वेळ. ठीक आहे, आता प्रेडिक्शन तर बिलकुल करायचं नाही, म्हणजे तेच की पेपर हातात आल्यानंतर हा अवघडच आहे सोपाच आहे नाही. पेपर तुम्ही उघडल्यानंतरही, बेल पडल्यानंतरही, पेपर वाचायला सुरुवात केल्यानंतरही क्वेश्चन्सचं ॲनालिसिस तिथेच करत नका बसू. म्हणजे एक प्रश्न आला आहे, तुम्हाला त्या प्रश्नाच्या आजूबाजूचं सगळं माहिती आहे, तुम्ही प्रश्न वाचायला सोडवला पण तुम्ही त्याच्यावरतीच विचार करत बसलात की हां हे तर मी वाचलं होतं, कुठे वाचलं होतं, मग ते त्या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नका. तुम्हाला आन्सर येते, आन्सर लिहिलं तुम्ही, विषय संपला, तो क्वेश्चन तिथेच क्लोज करा. हे मी का सांगते, काही जणांना वाटेल की हे मी म्हणजे असं कोणी करत असतं का, असं होतं. आपण जाणून बुजून करत नसतो, पण आपल्याकडून या गोष्टी न कळतपणे घडत असतात. आणि विशेषतः जर तुम्ही फर्स्ट टाइम पेपर देत असाल, बऱ्याचदा तर थर्ड टाइम, फोर्थ टाइम, सेकंड टाइम कधीही देत असताना पण या गोष्टी होतात, ज्याच्यामुळे आपला वेळही जातो आणि बऱ्याचदा आपण निगेटिव्हमध्ये जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे त्या गोष्टींमध्ये पडू नका. आणि प्रेडिक्शन तर पहिलाच क्वेश्चन वाचला किंवा पहिले 10 क्वेश्चन वाचले त्याच्यावरून क्वेश्चन पेपरची डिफिकल्टी लेवल ठरवायला जाऊ नका. जो सब्जेक्ट तुम्ही परफेक्ट केलेला आहे, ज्या सब्जेक्टचा तुम्ही अभ्यास केला, अर्थात तुम्हाला ते सोपंच जाणार आहे. ज्या सब्जेक्टचा अभ्यास तुम्ही केलेला नाही किंवा ज्याला तुम्ही थोडंफार दुर्लक्षित केले ते तुम्हाला टफ वाटणारच आहेत क्वेश्चन. ठीक आहे, काही प्रश्नांची रचना अवघड असेल तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करा, पण लगेच पेपर खूप हार्ड आहे आणि मग ज्यावेळेला हा विचार यायला लागतो आपले हार्टबीट्स आपणे आप वाढायला लागतात आणि मग त्याच्यानंतर मग थोडंफार ब्रेनला म्हणा ऑक्सिजनचा पुरवठा कमी व्हायला लागतो आणि मग ते सगळं ज्या रिॲक्शन्स होतात आपल्या बॉडीमध्ये त्या तुम्हाला कुठेतरी पेपरमध्ये तुमचा जो परफॉर्मन्स तुम्ही ज्या पद्धतीने द्यायला पाहिजे तो देण्यापासून तुम्हाला अडवतात. ठीक आहे, आता आयोगाचा ट्रॅप ओळखा. हे म्हणताना ना काही गोष्टी आहेत, जसं की इगो सांभाळायचं आहे तुम्हाला, कुठेही अडकून पडायचं नाही आहे. तुम्ही अडकलात की तुम्ही संपलात, लक्षात ठेवा. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही क्वेश्चन वाचायला लागला, तुम्ही ठरवलं की तुम्ही सुरुवातीपासून प्रश्न वाचताय किंवा कशाही पद्धतीने तुम्ही पहिला क्वेश्चन सोडवला, दुसरा सोडवला, तिसरा सोडवला, चौथा क्वेश्चन असा आला की तो क्वेश्चन मोठा आहे आणि तुम्हाला असं वाटतं की हे तुम्ही वाचले आणि याचं उत्तर तुम्हाला येऊ शकतं, पण
तो क्वेश्चन कदाचित तुमचा जास्त वेळ घेऊ शकतो, विचार करण्यासाठी असेल किंवा आठवण्यासाठी असेल किंवा एलिमिनेशननी उत्तर काढण्यासाठी असेल किंवा एखाद्या पर्यायामध्ये अडकून पडण्याच्या बाबतीत असेल. आपल्याला लगेच समजतं आपल्याला की आपण ज्यावेळेला प्रश्न वाचतो त्यावेळेला तुम्हाला तिथेच क्लिक होतं की याचं उत्तर तुम्हाला एकतर येते किंवा येत नाही. येत असेल तर जे येते ते पटकन येतं. अदरवाईज काही क्वेश्चन असे असतात जिथे तुम्हाला असं वाटतं की हे मला येईल पण मला थोडा विचार करावा लागेल, तर तिथे अडकून पडू नका. कारण सगळ्यात पहिला रूल मी काय सांगितलं आहे, जे येतंय ते बिलकुल सुटलं नाही पाहिजे. पहिल्या प्रश्नापासून 100व्या प्रश्नापर्यंत एकही प्रश्न असा तुमचा मागे नाही राहिला पाहिजे जे तुम्हाला 100% येते. ठीक आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला कन्फर्म माहिती आहे असे प्रश्न तुमचे सगळे सुटले पाहिजेत. ते डोक्यात ठेवून तिथे अडकायचं नाही. मॅथ्स रिझनिंगच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा मी जे इगो म्हणते ते काय होतं, मॅथ्स रिझनिंगच्या बाबतीत बऱ्याचदा असं होतं की तुम्ही गणितं सोडवत गेलात, तुम्हाला सुटत गेलीत आणि सडनली एक क्वेश्चन असा आला की तो क्वेश्चनही मोठा आहे किंवा तो मे बी लहान असेल पण थोडी आकडेवारी जास्त आहे आणि तुम्ही त्या प्रकारची उदाहरणं ऑलरेडी सोडवलेली आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की मला या पद्धतीची गणितं येतात, त्यामुळे मला हा प्रश्न जो आहे तो सोडवायचा, याचे मार्क्स मिळवायचे, हे तुमच्या डोक्यात असतं. पण तो प्रश्न, ज्या प्रश्नाला कदाचित जास्त वेळ लागू शकतो, तो तुम्ही तिथे सोडवत बसल्यामुळे तुमचा वेळ जातो आणि पुढे जे काही त्याच्यापेक्षा इझीवाले क्वेश्चन असतात ज्यांना कदाचित जास्त आकडेवारीची गरज नसते ते प्रश्न तुमचे राहून जाण्याची शक्यता असते किंवा वेळ कमी राहिला म्हणून घाईघाईत त्या सोप्या प्रश्नांची उत्तरं चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं, त्याच्यामध्ये बिलकुल अडकून पडायचं नाही. ठीक आहे, अशा प्रश्नांच्या वेळेला तुमचं इगो मला एवढं येते आणि मग मी का नाही सोडवू, बिलकुल नाही. तिथे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं की मॅक्झिमम स्कोअर तुमचा आला पाहिजे, जो मी रूल नंबर 2 सांगितलं तुम्हाला. हे दोन्ही रूल्स तुम्हाला प्रत्येक वेळेला लक्षात असले पाहिजेत पेपर सोडवताना. ठीक आहे, तर इथे आयोगाने प्रश्नच असे टाकलेले असतात. काही प्रश्न असे असतात ना की जिथे आपल्याला कळतच नाही की हा प्रश्न का आला, कुठून आला, म्हणजे अगदीच काहीतरी वेगळंच विचारलेलं आहे असं वाटतं आणि प्रत्येक पेपरमध्ये एखादा प्रश्न असा असतो. तर तिथे अडकून न पडता किंवा त्याच्यावरती जास्त विचार न करता सोडून द्यायला शिका. कारण हे दोन्ही रूल्स, जे येते ते सुटलं नाही पाहिजे आणि माझा मॅक्झिमम स्कोअर झाला पाहिजे, या दोन गोष्टीवरतीच तुम्हाला फोकस करायचा आहे. आता सिली मिस्टेक, ही जी मिस्टेक म्हणजे ज्याला आपण सिली मिस्टेक म्हणतो ना, कटाक्षाने या गोष्टीची काळजी घ्या. एक तर जे येते ते तुमचं सुटलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला येते पण तुम्ही उगीचच म्हणजे पहिल्याचं उत्तर दुसऱ्याला लिहिलं, दुसऱ्याचं उत्तर तिसऱ्याला लिहिलं, असं काहीतरी झालं आहे किंवा 3 नंबर पर्याय मला माहिती आहे पण मी नीट बघितलं नाही, मी 2च नंबर लिहिलं किंवा प्रश्नामध्ये त्यांनी आहे विचारले की नाही विचारले हेच मला माहिती नाही, फक्त मला काय विचारले, समजा उदाहरणार्थ एखादा आपण राष्ट्रपतीच्या निवडणुकीशी कोणते कलम संबंधित आहे का नाही आहे पुढे बघितलंच नाही, खाली आलो मला दिसलं लगेच 54-55, मी लगेच उत्तर लिहून टाकलं. हे बिलकुल करायचं नाही. वरती व्यवस्थित वाचा, आहे की नाही आहे. 65 डेज चॅलेंजमधल्या स्टुडंटना स्पेसिफिकली सांगेन, जे रूल्स मी सांगितले होते ते मी त्याच्यातले काही रूल्स जे आहेत ते मी इथे पण ॲक्च्युली मेन्शन करते. जसं की प्रश्न वाचल्यानंतर योग्य आहे अयोग्य आहे हे काही जण काय करतात ना, ही लिस्ट आदल्या दिवशी घेतात आणि पाठ करत बसतात. बिलकुल असलं काहीतरी मूर्खपणा करू नका, कारण याच्यात फक्त टाईम वेस्ट आहे आणि हे पाठ करून कुठे समजत नसतं. ठीक आहे, तिथल्या तिथे पेपरवरती जर तुम्हाला योग्य आहे असं विचारले तर सरळ असं करा की तुम्हाला एक्झॅक्टली काय शोधायचं आहे. तुम्हाला योग्य नाही असं विचारले, सरळ ही खूण करून ठेवा. बिनचूक असलेले बिनचूक नसलेले या सगळ्यामध्ये जर तुम्हाला खूपच किचकट वाटत असेल ते सरळ इंग्लिशमधल्या प्रश्नाकडे या. तिथे फक्त विच इज करेक्ट, विच इज नॉट करेक्ट एवढंच दिलेलं असतं. करेक्ट विचारलं असलं तर वरती मराठीच्या प्रश्नाकडे येऊन खूण करून ठेवा. नॉट करेक्ट विचारलेलं असेल किंवा रॉंग विचारलेलं असेल तर हे करून ठेवा. इतकंच करा. जास्त त्याच्यामध्ये वेळ वाया घालवायचा आणि मग उगीचच त्याच्यात गुरफटून बसायचं, हे असले उद्योग बिलकुल करू नका पेपरच्या वेळेमध्ये, कारण इतके दिवसांची मेहनत आहे आणि ज्यांचा पॉईंटमध्ये रिझल्ट गेला त्यांनी तो खूप काळजीपूर्वक. आणि ही चूक, जसं मी इथं सांगितलं की जे येते ते सुटलं नाही पाहिजे, तसंच ही गोष्ट की प्रश्नाचं उत्तर तर येते पण मी लिहिले दुसरीकडेच किंवा माझ्याकडून काय झालं मला समजलंच नाही, हे बिलकुल नाही होऊ द्यायचं. आणि त्याच्यासाठी तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड असणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही कम्प्लिटली काम असणं, शांत असणं फार गरजेचं आहे. मग आता हे तुम्ही शांत न राहण्याची किंवा तुमची शांतता बिघडण्याची कारणं, जे की एक्झाम हॉलच्या बाहेरचं एक कारण असू शकतं. त्यानंतर विनाकारण परीक्षकांसोबत वाद घालणं टाळा. तिथे कुणीही तुमच्या मर्जीप्रमाणे वागणार नाही आहे. तुम्हाला आजूबाजूचा गोंधळ ऐकायला येत असेल, बाहेर काही चालू असेल डिस्टर्बन्स, कम्प्लिटली इग्नोर करा या गोष्टी. ठीक आहे, बऱ्याचदा असं होतं की परीक्षक जे आहेत दुसरे कोणीतरी आले मग ते त्यांच्यासोबत बोलत आहेत वगैरे, तुम्ही डिस्टर्ब होत आहेत,
प्लीज तसला वाद वगैरे घालण्याच्या बाबतीत पडू नका, बिलकुल त्याच्यामध्ये पडू नका. एक्झाम हॉलच्या बाहेर सुद्धा ज्या वेळेला तिथे तुमचं म्हणजे चेकिंग वगैरे चालू असेल सगळं, तिथे सुद्धा कोणाशीही कसल्याही पद्धतीचा वाद घालू नका. जेवढं शांत राहता येईल तेवढं शांत राहा, त्यानेच तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे. अदरवाईज ते नको ते विचार तुमच्या डोक्यात राहणार आहेत. आता निगेटिव्ह मार्किंग कमी करणं आणि एलिमिनेशन मेथड या दोन गोष्टी जिथे जिथे पॉसिबल आहे, स्पेसिफिकली जोड्या लावांच्या प्रश्नांमध्ये, मल्टीलायनर क्वेश्चनमध्ये, काही वन लायनर क्वेश्चनसुद्धा असे असतात जिथे की 3 ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला कळतं की याचा या प्रश्नाशी काहीही संबंध नाही आहे. बऱ्याचशा प्रश्नांमध्ये जवळचेच असतात, बट असंही होऊ शकतं की 3 ऑप्शन जे आहेत ते कम्प्लिटली वेगळे आहेत, त्यांचा काही संबंध नाही आहे. जर तुम्हाला एक्झॅक्ट उत्तर माहिती नसेल, म्हणजे बऱ्याचदा आपण असं करतो की प्रश्न वाचला आणि मला त्याचं उत्तर माहिती नाही आहे किंवा हा प्रश्न माझ्या वाचनातलाच नाही आहे, जो कंटेंट मी केलं आहे त्याच्यातला नाहीच आहे, म्हणून आपण तो प्रश्न सोडून देतो. तर तसा प्रश्न सोडून देण्यापूर्वी जे ऑप्शन आहे तेही बघा. कदाचित तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल, पण इतर जे ऑप्शन आहेत त्या ऑप्शनबद्दल तुम्हाला माहिती असेल की अरे हे तर याच्याशी संबंधित नाही आहे, हे वेगळ्याच कशाशी तरी संबंधित आहे, त्याच्यावरून सुद्धा तुमचं उत्तर निघतं. ठीक आहे. त्यामुळे परत घरी आल्यानंतर असं वाटायला नको की अरे मला हे तिथं सुचलं असतं, तर ते तिथंच सुचायला पाहिजे आणि तिथंच ते तुम्हाला सुचवायचं आहे. कसं सुचवणार तुम्ही, तर आत्तापर्यंत तुम्ही प्रॅक्टिस केली पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट तिथे फक्त तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवायचं, बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही आहे. ठीक आहे. जेवढं शक्य आहे जोड्या लावांमध्ये, मल्टीलायनर क्वेश्चनमध्ये, आणि जिथे मल्टीलायनर क्वेश्चन नाही आहे, जिथे मे बी तुम्हाला माहिती नाही आहे, तर तिथे सुद्धा एलिमिनेशन मेथड वापरा. ठीक आहे. मॅथ्स रिझनिंगच्या बाबतीत खूप वेळा तुम्ही हे ऐकलं असेल की 10 + 3 + 2 हा एक पॅटर्न आहे. हा पॅटर्न काय आहे, ज्यांना माहिती नसेल त्यांना मी सांगते. कमीत कमी 10 प्रश्न तरी 15 पैकी असे असतातच जे तुम्हाला सुटतील. ठीक आहे. म्हणजे ज्यांनी मॅथ्स रिझनिंगची प्रॅक्टिस केली अर्थात त्यांच्यासाठी, म्हणजे 10 क्वेश्चन जे असतात ऑन ॲन ॲव्हरेज ते इझी असतात. ठीक आहे, की जे तुम्हाला इझिली सुटू शकतात. 3 क्वेश्चन असे असतात की ज्याला थोडंफार धडपडावं लागतं, आणि 2 क्वेश्चन हे फारच हार्ड असतात. ठीक आहे. तर हे असंच असेल असं नाही, याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं, पण तुमचा जो मेन मोटो असेल, जसं मी पहिला रूल सांगितलेला आहे तुम्हाला त्या पद्धतीने, हे जे 15 क्वेश्चन आहेत, मला 15च्या 15 नाही आले काही हरकत नाही, पण हे जे 10 आहेत ना, किमान हे 10 माझ्या हाताखालून गेले पाहिजेत, किमान मला कळलं पाहिजे की ह्याच्यातलं. आणि त्याच्यामध्ये पण मॅथ्स रिझनिंगमध्ये पण समजा तुम्ही एक क्वेश्चन सोडवायला सुरुवात केली, कधी कधी असं होतं की आयोग सिरियली 3-4 क्वेश्चन खूप इझी टाकतो आणि मध्येच एखादा क्वेश्चन असा येतो जो की लेंदी असतो किंवा तो हार्डसुद्धा असू शकतो. आणि अशा क्वेश्चनमध्ये मग काय होतं की आपल्याला पहिल्यांदा सलग 4 सुटलेत, आपण ते मॅथ्स रिझनिंगच्या फ्लोमध्ये निघून गेलेलो असतो की हां मला येते, आणि आता आकडेवारीमध्ये तो इंटरेस्ट आलेला असतो, ती सवय असते आपल्याला आधीपासून सोडवायची. तिथे तो क्वेश्चन आल्यानंतर आपण तिथे आकडेवारी करत बसतो. तर नाही, तिथे लगेच अलार्म वाजला पाहिजे डोक्यात की थांबा, इथे नाही अडकायचं, आपल्याला पुढचे क्वेश्चन पाहायचे आहेत, आणि मग माझ्याकडे नंतर शेवटी मग मी इथे येऊन बघणार आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला मॅथ्स रिझनिंगच्या बाबतीमध्ये सांभाळा. आता याच्यानंतर पेपर सोडवताना कुठली पद्धती वापरायची, हा प्रश्न बरेच जण आज आणि उद्या सगळ्यांना विचारतील. म्हणजे मी सब्जेक्ट वाईज जाऊ का, मी राऊंड मेथडनी जाऊ का, मी इझी टू डिफिकल्ट जाऊ का, की वन लायनर मल्टीलायनर असं जाऊ, हजारो मेथड्स तुम्हाला पाहायला मिळतील. बट आत्ता या 2 दिवसामध्ये कोणालाही विचारू नका कुठल्या मेथडनी जाऊ. तुम्ही आत्तापर्यंत जी मेथड फॉलो केली आहे, ज्या पद्धतीने तुम्ही पेपर सोडवला आहे त्याच पद्धतीने पेपर सोडवा. ऑन दी स्पॉट चेंजेस करणं हे तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं, कारण ऑन दी स्पॉट तिथे तुम्ही कोणाची तरी वेगळी मेथड वापरायला जाणार. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला पहिल्यापासून सवय आहे की तुम्ही पहिल्या क्वेश्चनपासून 100व्या प्रश्नापर्यंत जात आहे आणि त्याच्यामधले येणारे सगळे प्रश्न सोडवताय, आणि नंतर मग जे थोडेफार डाऊट आहेत ते तुम्ही सोडवताय, म्हणजे राऊंड मेथडनी तुम्ही सोडवताय. बट सडनली कोणीतरी सांगितले की नाही सोपेवाले पहिल्यांदा घे आणि मग अवघडवाले घे, आणि मग होतं काय याच्यामध्ये, जसं की लास्ट इयर बऱ्याच मुलांना पॉलिटी फार इझी जातो, आणि पॉलिटीचे क्वेश्चन घेतले, पंचायत राजचे क्वेश्चन दिसले, एक क्वेश्चन थोडासा ऑड वाटला पंची आयोगाचा, की झालं म्हणजे खूपच अवघड झाला. मग त्या पॉलिटीच्या क्वेश्चन्समुळे कितीतरी मुलांनी अख्खा पेपरच अवघड करून ठेवला. तर हे होऊ नये याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुम्ही ज्या पद्धतीने प्रॅक्टिस करताना पेपर सोडवलेत त्याच पद्धतीने पेपर तिथे सोडवा, तरच तुमचा टाईम मॅनेज होईल. ठीक आहे. आणि अटेम्प्ट किती असावा हा एक महत्त्वाचा प्रश्न. ज्यावेळेला तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे
तर तुम्ही आत्ता जे पण 2-3 दिवसामध्ये, ह्या 2 दिवसामध्ये जेवढे पण व्हिडिओ पाहाल ना, तुम्हाला प्रत्येकजण वेगवेगळा आकडा सांगेल की 85च्या खाली येऊच नका, खूप मोठी ॲड आहे आणि मग तुमचा चान्स नाही गेला पाहिजे. कारण लास्ट इयर हे झालं आहे, 30 डेज चॅलेंजमधल्या विद्यार्थ्यांसोबत हे झालं आहे की विद्यार्थ्यांनी लास्ट म्हणजे अगदी एक्झामच्या आधी काही व्हिडिओज पाहिले आणि ऑलमोस्ट सगळ्या व्हिडिओजमध्ये हेच होते की 85च्या खाली अटेम्प्ट नसायला पाहिजे, 90च्या खाली नसायला पाहिजे, कमीत कमी एवढा तर असायला पाहिजे. आणि याच्यामध्ये मुलांनी ज्यांचे मार्क्स 50-51 येऊ शकत होते त्यांचे मार्क्स खूप कमी आले, ते निगेटिव्हमध्ये गेलेत त्यांचे मार्क्स. तर हे तुमच्यासोबत होऊ नये असं जर वाटत असेल तर अटेम्प्टच्या बाबतीत एक गोष्ट खूप लक्षपूर्वक आहे का, अटेम्प्ट हा आधीच डोक्यात बिलकुल ठरवून जाऊ नका की मला 85च अटेम्प्ट करायचे आहेत, मला 90च अटेम्प्ट करायचे आहेत किंवा मला मग मी 100च्या 100 अटेम्प्ट करून येणार आहे. बिलकुल हे डोक्यामध्ये ठरवून जाऊ नका. तुम्हाला तुमचा अटेम्प्ट हा तुम्ही पेपर सोडवायला लागल्यानंतरच ठरणार आहे. जर तुम्हाला पेपरमधले असं होऊ शकतं ना की तुम्ही ठरवले की मला 60 किंवा 65 किंवा 70-75 अटेम्प्ट करायचे आहेत आणि तिथे तुम्ही गेलात आणि तुम्ही सोडवले आणि पहिल्याच राऊंडमध्ये किंवा जे तुम्हाला उत्तर येतात असेच क्वेश्चन, तुम्हाला ओळखीचे क्वेश्चनच तुम्हाला 70 वाटले, मग वरचे क्वेश्चनचं काय, मग ते क्वेश्चन तुम्ही थोडासा विचार करून सोडवू शकता, मग ते तुम्ही सोडवणारच नाही का. ठीक आहे, तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला जेवढे क्वेश्चन इझी वाटत आहेत तेवढे क्वेश्चन तुम्ही सोडवा. त्याच्यानंतर जे क्वेश्चन असे असतील की जे थोडंफार विचार केल्यानंतर म्हणजे जिथे 75% चान्सेस वाटतात आपल्याला उत्तराचे, ते प्रश्न सोडवा. आणि मग फायनली 50-50%कडे या की 2 ऑप्शनमध्ये खूपच कन्फ्युजन आहे, इथं रिस्क घ्यावी लागते. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही माझा अटेम्प्ट फारच कमी आहे, फारच कमी इन द सेन्स 60 पण मला नाही अटेम्प्ट झाले, तर मग तिथून पुढे तुम्ही थोडीफार रिस्क घेऊ शकता. पण रिस्क घेताना सुद्धा स्मार्टली घ्या. त्याच्याशी रिलेटेड 2 व्हिडिओज मी यापूर्वी अपलोड केलेत, ते मी शेअरही केलेत बऱ्याचदा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, ग्रुपवरती. ते मी परत एकदा तुम्हाला लिंक देईन, एंड स्क्रीनला पण तुम्हाला ते व्हिडिओज दिसतील. MCQ सॉल्विंग टेक्निक आणि MCQ गेसिंग टेक्निक हे 2 व्हिडिओज हे परीक्षेच्या आधी डेफिनेटली पहा, कारण ते तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती नाही आहेत तर तिथे कशा पद्धतीने तुम्ही उत्तर गेस करू शकता याच्याशी रिलेटेड ते 2 व्हिडिओज आहेत. ठीक आहे, तर ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि अटेम्प्ट हा तिथे गेल्यानंतर जर पेपर सोपा वाटला तर तुमचा अटेम्प्ट जास्त येईल, जर पेपर तुम्हाला अवघड वाटायला लागला तर अटेम्प्ट तुमचा कमी होईल. लक्षात ठेवा, तुम्हाला पेपर सोपा वाटला म्हणजे तो सगळ्यांनाच सोपा वाटत असतो, तुम्हाला अवघड वाटला म्हणजे तो सगळ्यांनाच अवघड वाटत असतो. सगळ्यांनाच इन द सेन्स मॅक्झिमम स्टुडंटला. ठीक आहे, ज्यांचा आपण कट ऑफच्या दृष्टीने विचार करू शकतो, जे मॅक्झिमम असतात. एखाद्याला फारच सोपा गेला म्हणजे त्यांनी 90 अटेम्प्ट केलेत म्हणून मी केलेच पाहिजेत याच्यात पडू नका. ठीक आहे, त्याच्यानंतर आत्तापर्यंत तुम्ही अभ्यास केला आहे, करेक्ट आहे, आत्तापर्यंत तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले, सगळे सब्जेक्ट वाचलेत, रिव्हिजन केली, सगळं काही केले. मग ही सगळी मेहनत तुम्ही घेतली आहे तर एक्झामच्या दिवशी तुम्ही काय कराल किंवा तुमचं काय होईल हे तुम्हालाच चांगलं माहिती असतं, हे दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला माहिती नसतं. फक्त मेहनत तुमची आहे ना, तर विश्वासही तुमचा स्वतःवरतीच असायला पाहिजे आणि तुम्ही कशा पद्धतीने परफॉर्म करणार हेही तुम्हालाच माहिती असलं पाहिजे. कुणाच्याही बोलण्यावरती लक्ष देऊ नका. बऱ्याचदा असं होतं, म्हणजे पर्सनली माझ्या बाबतीतला हा एक्सपिरियन्स आहे म्हणून मी सांगते. काही लोक असे असतात जे तुम्हाला कायमचं फक्त हिणवण्याचा प्रयत्न करत असतात. ते कधी कधी आपल्यापेक्षा वडीलधारे असतात, आपण त्यांचा म्हणजे आशीर्वाद वगैरे घ्यायला जातो. माझ्या बाबतीत हे झालं होतं 1-2दा की आपण त्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्यायला गेल्यानंतर सुद्धा त्या व्यक्ती तुम्हाला आशीर्वाद देण्याऐवजी त्या व्यक्ती तुम्हाला असं बोलतात की म्हणजे यावर्षी तरी पास होशील का वगैरे असं. ठीक आहे, किंवा पास तर होणार आहे का, नापास असं काही बोलतात लोक. तर शक्यतो हे टाळा. जे लोक बाहेर राहतात, जे विद्यार्थी रूमवरती वगैरे, त्यांना असं वाटतं किंवा घरातलेही म्हणतात की बाबा उद्या पेपर आहे तर आज घरी येऊन जा, मग काहीतरी चांगलं खाऊन जा वगैरे वगैरे. पाया पडून सांगते, अजिबात जाऊ नका. पेपर झाल्यानंतर जा, 2 दिवस राहा, निवांत काय खायचं ते खा. कारण आपण घरी गेल्यानंतर आत्ता जे तुम्ही कंटिन्युअसली फ्लोमध्ये आहात अभ्यासाच्या, तुम्ही घरी गेल्यानंतर असं होतं की घरच्यांचं नको, म्हणजे आपण जरी विचार नाही करायचा म्हटलं तरी काही विषय असे असतात, काही मुद्दे असे असतात जे घरच्यांशी बोलण्यातून समोर येतात आणि ते आपल्याला टेन्शन देतात. फक्त या 2 दिवसामध्ये कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही, रिलॅक्स राहायचं. कारण इतके दिवस तुम्ही काय केलं याच्यापेक्षा त्या 1 तासामध्ये तुम्ही काय करणार आहे हे जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, 65 डेज चॅलेंजवाले स्टुडंट, जे रूल्स सांगितलेले आहेत पेपर सॉल्विंगचे ते रूल्स जाण्यापूर्वी एकदा परत पहा, ते रूल्स फॉलो करा. आणि आता उद्याचा दिवस काय करायचा, आता आजचा तर गेला आहे ऑलमोस्ट, उद्याचा दिवस काय करायचा, आजचा रात्रीचं जागरण करू नका हे तर मी सांगेन. आता हे कसं आहे माहिती आहे का, माझं सांगणं हे थोडंसं आपण असं म्हणूया की प्रॅक्टिकली नाही आहे, कारण तुमची एक्झाम उद्या आहे म्हटल्यानंतर, उद्या म्हणजे परवा आहे म्हटल्यानंतर उद्या तुम्हाला ऑब्वियसली झोप नाही लागणार.
हे म्हणजे कुणी जरी येऊन तुम्हाला सांगितलं नाही नाही झोपा वगैरे, तर हे नॅचरल आहे. आपल्याला नाही झोप लागत, आपल्याला येतात विचार डोक्यात, हे अगदी नॅचरल आहे. त्यामुळे मला झोपच नाही लागली, मग मला आता आठवणारच नाही, माझं कसं होणार, या सगळ्या विचारांना दूर ठेवा. ठीक आहे, पण प्रयत्न करा शांत झोप होईल असा. ठीक आहे, आणि उद्याच्या दिवसामध्ये काहीही नवीन तर घेऊच नका. रिव्हिजन जे झालं आहे आत्तापर्यंत तुमचं ते ठीक आहे. जे काही आकडेवारी असते किंवा करंटमधले काही जे निर्देशांक वगैरे आपण म्हणतो, अर्थशास्त्रामधली आकडेवारी आहे किंवा तुमच्या काही ट्रिक्स असतील, तर ते फक्त उद्याच्या दिवस रिवाईज करा. ठीक आहे, आणि हा विचार जिथे जिथे तुम्हाला येईल की बापरे आता हे राहिले किंवा हे मी 8 दिवसापूर्वी रिवाईज केलेलं, आता मला आठवेल का, मला हे परत एकदा रिवाईज करायची गरज आहे का, तिथे स्वतःला थांबवा. तिथे सांगा स्वतःला की हा मी 8 दिवसापूर्वी, मला 1 वर्षापूर्वी वाचलेलं पण आठवते, मी लहानपणी शाळेत जे शिकलो त्यातलं पण मला काहीतरी आठवते. मग मला जे मी 8 दिवसापूर्वी वाचले ते नाही का आठवणार पेपरमध्ये, 100% आठवेल तुम्हाला. ठीक आहे, ते तिथे गेल्यानंतरच आठवत असतं. आत्ता डोक्याला ताण देऊन ते आठवण्याचा प्रयत्न करू नका, कारण उद्याचा दिवस हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला खूप जास्त भेडसावणार आहेत. तुम्हाला फक्त उद्या रात्री झोपताना आणि परवा सकाळी पेपरला जाताना डोक्यामध्ये तुमच्या फक्त एक असलं पाहिजे की अरे हां, मी जेवढं ठरवलं होतं तेवढं माझं झालं आहे. हे एक सॅटिस्फॅक्शन तुमच्या डोक्यात असलं ना की तुमचा पेपर आपोआप सोपा जातो. ठीक आहे, की माझं झालं आहे कंप्लीट, ॲटलिस्ट माझे टार्गेट जे मी सेट केले होते ते माझे झालेत. हा विचार फक्त तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो, लक्षात ठेवा. पण जिथे तुम्ही हा विचार करत बसाल की माझं हे राहिलं आहे, मग मला एवढं रिवाईज करायचं होतं, मग मी ते पण काढून ठेवलं होतं, त्या नोट्स माझ्या राहिल्याच बघायच्या, मला याच्यावरून एक नजर टाकायची होती, ते माझं राहून गेलं, हे विचार ज्या ठिकाणी तुम्हाला येतील ना त्या ठिकाणी तुम्ही खचायला सुरुवात होते आणि जे तुम्ही अभ्यास केलाय तेही तुम्हाला आठवत नाही. हे होतं. त्याच्यामुळे जे उद्याचा दिवस आकडेवारी वगैरे असेल, पेपरच्या दिवशी सकाळी पाहिली तरी चालेल, जे की काही पॉईंट्स जे लक्षात ठेवणं गरजेचं असेल, जसे की भारताचे काही रँकिंग वगैरे असतील, तर ते परवा सकाळी पाहिलं तरी चालेल. उद्याचा दिवस तुमच्या ज्या ट्रिक्स वगैरे आहेत त्या रिवाईज करा, पण अशाच रिवाईज करा ज्या तुम्ही म्हणजे ज्या तुमच्या विसरल्या गेल्यात. जे तुमचं ऑलरेडी पाठ झालं आहे, म्हणजे कधीही उठकीसूट तुम्हाला विचारलं तर ते ट्रिक तुम्हाला माहिती आहे, ती उद्या परत डबल वाचत बसण्याची गरज आहे का, नाही. जे तुम्हाला आठवणार नाही आहे ते तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे, की जे थोडंफार विसरल्यासारखं वाटतंय, पण याच्यामध्ये पण गठ्ठाच्या गठ्ठा डोळ्यासमोर आणून ठेवू नका. आणि जिथे जिथे हा रूल जो आहे, जो मी खूप आधी तुम्हाला सांगितला होता, जेव्हा जेव्हा हा विचार येईल की माझं खूप काही वाचायचं राहिलं आहे आणि माझं कसं होणार, तिथे तिथे स्वतःला लगेच दुसरा रूल लागू करायचा किंवा लगेच इन्स्ट्रक्शन द्यायची, मी एवढं सगळं वाचलं आहे म्हटल्यानंतर मी जे वाचले तेच माझं येणार आहे. ठीक आहे, जिथे जिथे कुठे असं वाटेल की आता कसं होणार, हे तर वाचलं नाही, याच्यातून प्रश्न आला तर काय, तर सरळ स्वतःला सांगायचं याच्यातून प्रश्नच नाही येणार. म्हणायचं स्वतःला की नाही येणार याच्यातून, मी नाही वाचलं ना तर याच्यातून प्रश्न नाही येणार. आलं तर आलं, पण जे तुम्ही वाचलंय त्याच्यातला तुमचा मार्क नाही गेला पाहिजे. आणि 2च गोल्डन रूल्स आहेत जे तुम्हाला या परीक्षेत क्वालिफाय होण्यासाठी मदत करतील. जे येतंय ते काहीही झालं तरी माझं म्हणजे सोडवायचं राहिलं नाही पाहिजे, ते मला सोडवायचंच आहे. आणि दुसरा, माझा फोकस फक्त मला मॅक्झिमम मार्क्स कसे मिळतील याच्यावरती आहे. मला पेपरमध्ये तिथे बसल्यानंतर ना तज्ज्ञ बनायचं आहे, ना मला बाहेर गेल्यानंतर कोणाला सांगायचं माझा पेपर कसा होता किंवा माझा अटेम्प्ट किती होता. काही जण खूप मोठेपणाने सांगतात माझा अटेम्प्ट एवढा होता तेवढा होता आणि परत मार्क्स येतात त्यावेळेला खूप कमी असतात. किंवा काही जणांना असं वाटतं मला टेस्ट सिरीजमध्ये खूप कमी मार्क्स येत होते, मग माझं कसं होणार. टेस्ट सिरीजमध्ये किती मार्क्स आले हे महत्त्वाचं नाही आहे. टेस्ट सिरीज तुम्ही देताना टायमिंगमध्ये कशा पद्धतीने तुमचं टाईम मॅनेजमेंट व्हायला लागलं, टेस्ट सिरीजचं ॲनालिसिस तुम्ही किती पद्धतीने केले, टेस्ट सिरीजच्या ॲनालिसिसमधून तुम्ही किती नवीन मुद्दे कव्हर केलेत, ते इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे टेस्ट सिरीजचा स्कोअर आणि हा स्कोअर तुमचा चांगला, म्हणजे याला लगेच पेपरच्या आधीच कम्पेअर करणं हे बंद करायचं. ठीक आहे, तर हे सगळे मुद्दे होते जे तुमच्यासोबत डिस्कस करायचे होते. आय होप तुम्हाला समजलं असेल. खूप रिलॅक्स राहा, कामली या सगळ्या गोष्टींना फेस करा. तुम्ही ॲक्च्युली तुमच्या स्वप्नासाठीचं, म्हणजे तुमची ड्रीम पोस्ट, तुमचं स्वप्न त्याच्यापर्यंत पोहोचण्याची ही एक पायरी आहे. म्हणजे तुम्हाला झोप न लागणं हे पण स्वाभाविक आहे, टेन्शन येणं, हृदयाची धडधड वाढणं हे स्वाभाविक आहे आणि त्याला नॅचरली घ्या, कारण हे नॅचरल आहे. त्याचा बाऊ करत बसू नका. ठीक आहे, काही डाऊट असेल एक्झामपूर्वी कुठल्याही बाबतीत, अगदी काहीही, म्हणजे हॉल तिकीट कसलं पाहिजे वगैरे, अगदी कॉमेंट जरी असतील तरीसुद्धा ते कमेंटमध्ये टाका. मी त्याचा रिप्लाय नक्की देईन, कारण एक्झामपूर्वी तुमच्या डोक्यात कुठलेही असे प्रश्न राहू नयेत ही माझी एक अपेक्षा आहे. ठीक आहे, आणि बाकी काही शॉर्ट ट्रिक्स वगैरे असतील तर त्या मी चॅनलवरती आपल्या टाकतच आहे. तुमच्यापैकी जे नवीन असतील, ज्यांनी अजूनही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नाही, @warrior officer हे टाका. वॉरियर टाकताना WA आहे. ठीक आहे, वॉरियर ऑफिसर असं स्पेलिंग आहे ते, तर हे तुम्ही टाकून पहा, तुम्हाला
चॅनल सापडेल, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. तिथेच तुम्हाला ग्रुप पण मिळतो. तुम्ही मग ग्रुपवरती तुमचे डाऊट्स जे असतील ते विचारू शकता, कमेंटमध्येही विचारू शकता. आणि जे 2 व्हिडिओज मी तुम्हाला सांगितले ते पाहायला विसरू नका. ठीक आहे, MCQ गेसिंग आणि MCQ सॉल्विंग टेक्निक्स. ठीक आहे, हे 2 पहा. त्याच्यानंतर तुम्हाला खूप हेल्प होईल, कारण माझ्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी खूप मदत झालेली आहे. म्हणजे तुम्ही पण माझेच विद्यार्थी आहात. पण जर तुम्ही नव्याने जॉईन झाला असाल, तुम्ही हे पाहिलं नसेल, तर त्याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. आणि लक्षात ठेवा, मी आत्तापर्यंत जे नेहमी बोलते तेच मी सांगते, आपण फक्त लढण्याची नाही, जिंकण्याची तयारी करतोय. तर जिंकून जर दाखवायचं असेल तर स्वतःवरती विश्वास असणं हे जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी आणि 26 तारखेसाठी आणि तुमच्या पूर्ण आयुष्यासाठी खूप 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 शुभेच्छा. यशस्वी व्हा. आज या माझ्या शुभेच्छा आहेत. आणि जे माझ्यापेक्षा खूप लहान आहेत त्यांच्यासाठी हा माझा आशीर्वादसुद्धा आहे. ठीक आहे, तर नक्कीच आपण 26 तारखेनंतर याच्याबद्दल बोलूयात. आणि 65 डेज चॅलेंजवाले स्टुडंट, ज्या सूचना मी देत आहे त्या व्यवस्थितपणे फॉलो करा. त्याच सूचना मी टेलिग्रामवरती बाकी वॉरियर्सना पण देत आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा त्या फॉलो करा आणि स्वतःची काळजी घ्या. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक. थँक्यू.